इंग्रजी शिकायला लागली लोक आणि त्यामुळे शेक्सपियर नावाचा महान माणूस पण आला आपल्याकडे. देवलांनी फ्रेंच नाटककार मोलियरच्या एका प्रवचनावरून रचलेलं नाटक संशय, जे प्रचंड गाजलं. आणि मग असंच ते सगळं चालू होत होत असताना शेक्सपियरचा प्रचंड प्रभाव आपल्यावर पडतो. त्याची संगीत नाटकं झाली, त्याची साधी नाटकं झाली. त्या हॅमलेटवर आधारित विकार विलसित हे सर्वप्रथम आगरकरांनी नाटक रचलं. त्यानंतर किंग लिअरवर सम्राट सिंह अत्र्यांनी लिहिलं. सम्राट सिंहचंच पुढं राजा, म्हणजे किंग लिअरचंच पुढं राजा लिअर हे विनाकारांनी रूपांतर केलं. शेक्सपियरची परंपरा शिरवाडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जपली. त्यांनी शेक्सपियरच्या नाटकांचे अनुवादही केले, की ऑथेल्लो केला, मॅकबेथ केला. पण त्याचबरोबर त्यांनी शेक्सपियरवर आधारित संपूर्ण मराठी मातीतलं नाटक लिहिलं, ते म्हणजे नटसम्राट, जे त्यांना नानासाहेब फाटकांनी किंग लिअरवर नाटक करून दे म्हणून मला सांगितलेलं असताना त्यांना नानासाहेब फाटकांकडे बघूनच एका मोठ्या नटाची कहाणी सुचली आणि त्यांनी किंग लिअर त्याच्यामध्ये मिसळून एक अप्रतिम आणि आजही आदर्श ललांभूत असं नाटक नटसम्राट दिलं. ही परंपरा पुढं कानेटकरांनीही चालवली, की त्यांनी गगनवेदीसारखं शेक्सपियरच्या 4 नाटकांचं एकत्रीकरण करण्याचा एक प्रयत्न केला.